एक्सप्रेसवेवरती मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागलेल्या ट्रॅफिक कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून आता पुणे लेनवरती 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। सलग सुट्ट्यांमुळे अमृतांजन पूल ते खालापूर टोलपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। एक्सप्रेसवेवरती आता ही वाहतूक कोंडी झालेली आहे। एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती वाहनांच्या या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सलग सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढली आहे। पुणे एक्सप्रेसवेवरती आज वाहतूक कोंडी प्रचंड पाहायला मिळते। मी सध्या खालापूर मुंबई पुणे एक्सप्रेसवे या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की वाहनाच्या प्रचंड रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। खरं तर संत गतीने सध्या ही वाहतूक सध्या सुरू आहे। खरं तर आपण पाहतो की घाट चढताना खालापूर पासून घाट जो आपण चढतो त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी लागलेली आहे। खरं तर ही वाहतूक कोंडी सकाळपासून लागलेली आहे। आता देखील या वाहतूक कोंडीवरती काही तोडगा निघाला नाही। मात्र वाहतूक कोंडी लागण्याचं कारण असं मानलं जातं की खरं तर आज 1 मे देखील आहे आणि सुट्ट्या देखील आहेत। त्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने सध्या पुणे चाललेले आहेत। त्यामुळे पुण्याच्या मार्गावरती सध्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की वाहतूक कोंडी झालेली आहे। खरं तर 3 घंट्यापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र देखील आपल्यास पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह मी रवी खरात, टीव्ही नेट मराठी, खालापूर, रायगड। या संदर्भात आता अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय सकाळपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। अद्यापही वाहतूक कोंडी सुटलेली नाहीये। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय 1 मेची सुट्टी, त्यातच मिसिंग लिंकचं उद्घाटन जे आहे ते होते। त्यामुळे आपण पाहू शकतो की आता पुण्याहून मुंबईला जाणारी लेनवर देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडी आहे। कारणही तसं आहे, कारण की खालापूरवरून म्हणजेच मुंबईहून पुण्याला येणारी लेन जी आहे ती पूर्णपणे त्या लेनवर वाहतूक कोंडी आहे। ती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुण्याहून जाणारी वाहतूक जी आहे ती खंडाळाच्या घाटाच्या अलीकडे जी आहे ती 15-15 मिनिटं ब्लॉक घेऊन थांबवली जाते आणि खालून येणारी वाहतूक जी आहे ती दोन्ही लेन म्हणजेच पुण्याहून मुंबईला जाणारी लेन असेल किंवा मुंबईहून पुण्याला येणारी लेन असेल, या दोन्हीही लेनवरून मुंबईहून पुण्याला येणाऱ्या वाहतूक जी आहे ती सोडण्यात येते। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की आता पुणे लेनवर देखील खंडाळा घाटाच्या अलीकडे 5 ते 6 किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्याच पलीकडे पाहिलं तर बोरघाट क्रॉस केल्यानंतर अनेक वाहनं जी आहेत ती सुसाट निघालेले पाहायला मिळत आहे, कारण की सर्वात जास्त गर्दी होते ती बोरघाट परिसरामध्ये। त्यामध्ये अवजड वाहतूक जी ज्या पद्धतीने येते त्यामध्ये ही वाहतूक कोंडी होते। त्यामुळेच आता आपण पाहू शकतो की ब्लॉक घेतल्यानंतर मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक जी आहे ती सुसाट निघालेली पाहायला मिळते। आज आपण पाहिलं तर 1 मे, उद्या शनिवार आणि रविवार अशा सलग 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आज मिसिंग लिंकचं उद्घाटन आहे। त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात VIP जे आहेत ते या एक्सप्रेस हायवेवर येणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे अनेक छोटे मोठे रस्ते देखील यामध्ये बंद करण्यात आले। त्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर सकाळपासूनच अशाच प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती पुणे मुंबई एक्सप्रेसवर पाहायला मिळते। आज जर या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं तर ही संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्णपणे संपून जाईल, कारण हा संपूर्ण उतार आहे या पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पाहिलं तर सहज